नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या वाटतात. एखादे नाते, एखादे काम, एखादा निर्णय आणि आपण त्या गोष्टीसाठी मनापासून हट्ट धरतो. आपल्याला वाटते की ही गोष्ट माझ्यासाठी योग्यच आहे आणि हेच मला हवे आहे. पण अनेक वेळेला सत्य वेगळे असते. आपण ज्या गोष्टीवर हट्ट धरतो ती गोष्ट खरे तर आपल्या भल्याची नसते. अशा वेळेला स्वामी आपल्याला इशारा देतात. आपल्या आयुष्यातील एखादी घटना, प्रसंग, भावना किंवा संकेत यांच्या माध्यमातून स्वामी आपल्याशी संवाद साधतात. आपण चुकीच्या मार्गाकडे जात असू तर ते आपल्याला शांतपणे पण अगदी ठामपणे थांबवतात. त्यांची थांबवण्याची पद्धत खूप सूक्ष्म असते, पण ती नेहमी प्रेमाने भरलेली असते. आपल्याला आपला हट्ट योग्यच वाटतो, पण मनाच्या आतमध्ये कुठेतरी अस्वस्थता सुरू असते. परिस्थिती बदलते, लोक दूर जातात, भावना जड होतात आणि मग आपण विचार करतो की हे माझ्यासोबतच का होते आहे. खरे तर हे सगळे स्वामींचे संकेतच असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जेव्हा आपण चुकीच्या गोष्टींचा हट्ट करतो तेव्हा स्वामी आपल्याला कोणते संकेत देऊन थांबवतात. स्वामी आपल्याला चुकीच्या मार्गावरून शांतपणे परत बोलवत असतात. हे संकेत जर समजून घेतले तर आपण खूप मोठ्या त्रासापासून वाचू शकतो. आता जाणून घेऊया की जेव्हा आपण चुकीच्या गोष्टींचा हट्ट करतो तेव्हा स्वामी आपल्याला कोणते संकेत देतात. पहिला संकेत म्हणजे अडथळे वाढू लागतात. आपण चुकीच्या दिशेने जात असू तेव्हा सर्वप्रथम स्वामी अडथळे निर्माण करतात. कामे जमत नाहीत, प्रयत्न वारंवार फसतात, छोट्या छोट्या अडचणी सतत येत राहतात. आपल्याला वाटते की माझ्याच नशिबात अडथळे का येतात, पण हा स्वामींचा पहिला संदेश असतो. जग एका अदृश्य नियमावर चालते, ते म्हणजे योग्य मार्गावर असताना नेहमी सहजता येते आणि चुकीच्या मार्गावर जेवढा हट्ट करू तेवढे अडथळे मोठे दिसू लागतात. याचा अर्थ हाच असतो की स्वामी आपल्याला सांगत असतात की ही दिशा तुझ्यासाठी योग्य नाही. दुसरा संकेत म्हणजे मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. बाहेरून सगळे ठीक दिसते, पण आतून मन गोंधळलेले असते. आपल्याला स्वतःलाच कळत नाही की हे करावे की नको. आधी आपल्याला स्पष्ट वाटत असते, पण अचानक मन गोंधळून जाते. हा गोंधळही स्वामींचा संकेतच असतो. कारण जेव्हा मन शांत असते तेव्हा ते नेहमी योग्य दिशा दाखवते आणि जेव्हा मन अशांत होते तेव्हा त्यामध्ये स्वामींचा इशारा लपलेला असतो. हा गोंधळ म्हणजे शिक्षा नसते, तर स्वामींचा संरक्षणरूपी संदेशच असतो. तिसरा संकेत म्हणजे योग्य लोक दूर जाऊ लागतात. जेव्हा आपण चुकीच्या दिशेने चालू लागतो तेव्हा सर्वात आधी बदल आपल्या नात्यांमध्ये दिसू लागतो. जे आपल्यासाठी खरोखर चांगले असतात, जे समजून घेणारे असतात, ते अचानक शांत होतात किंवा दूर जातात. यामधून स्वामी आपल्याला दाखवत असतात की आपण ज्या वाटेवर आहोत तिथे योग्य लोक टिकत नाहीत. जेव्हा आपण चुकीच्या गोष्टींचा हट्ट करतो तेव्हा समजूतदार लोक आपल्यापासून दुरावतात. खरा सल्ला देणारे लोक शांत होतात आणि मैत्रीमध्येही अंतर येते. याउलट चुकीचे वागणारे, स्वार्थी किंवा मार्ग चुकवणारे लोक आपल्याजवळ येऊ लागतात. हे असे का होते? कारण स्वामी जीवनातील सत्य आपल्यासमोर ठेवतात. ज्या मार्गावर चुकीची माणसे आकर्षित होतात तो मार्ग आपल्यासाठी चांगला नसतो. म्हणूनच स्वामी आपल्याला थोडे थांबून विचार करायला सांगत असतात. चौथा संकेत म्हणजे मन अचानक जड होते. हा संकेत अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण चुकीच्या गोष्टीसाठी मनापासून हट्ट करतो तेव्हा आतून एक जडपणा जाणवतो. मन शांत राहत नाही, कामामध्ये आनंद वाटत नाही, सतत मनामध्ये एक प्रकारची चिंता वाटत राहते. या मनाच्या जडपणातून स्वामी आपल्याला सांगत असतात की या मार्गावर शांतता नाही. योग्य दिशेचा अनुभव नेहमी हलका आणि आनंददायी असतो. चुकीच्या दिशेचा अनुभव नेहमी थकवणारा असतो. म्हणूनच मनाचा जडपणा हा एक संकेत असतो की आपण चुकीच्या गोष्टीचा हट्ट करत आहोत. पाचवा संकेत म्हणजे काहीतरी अचानक तुटते. कधीकधी एखादी गोष्ट व्यवस्थित चालू असते, पण अचानक एखादी योजना मोडते, संधी निघून जाते, एखादे नाते तुटते किंवा काम रोखले जाते. आपल्याला वाटते की हे माझ्यासोबतच का होत आहे, पण अनेक वेळेला ही स्वामींची सर्वात मोठी कृपा असते. आपण लहान संकेत ऐकले नाहीत म्हणून स्वामी आपल्याला मोठ्या पद्धतीने थांबवतात. आपल्याला वाटते की नुकसान झाले, पण खरे तर आपण मोठ्या संकटातून वाचलेलो असतो. म्हणूनच जेव्हा एखाद्या कामामध्ये अडचणी वाढतात तेव्हा समजावे की आपण चुकीच्या गोष्टीचा हट्ट धरलेला आहे. सहावा संकेत म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आधी रस वाटत होता त्याचे आकर्षण कमी होऊ लागते. कधीकधी एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते, तिच्यासाठी आपण उत्साहाने धावतो, पण अचानक त्या गोष्टीतला रस कमी होऊ लागतो. मन पूर्वीसारखे ओढले जात नाही आणि आतून हलका विरोध जाणवू लागतो. हा बदल साधा नसतो, तर हा स्वामींचा सूक्ष्म संदेश असतो. कारण ज्या दिशेने जाणे आपल्यासाठी योग्य नसते तिथून स्वामी आपल्याला हळूहळू दूर नेतात
आपले मन शांतपणे नवीन दिशा शोधू लागते. स्वामी आपले अंतरंग बदलतात आणि आपले अंतर्मन नवीन दिशेकडे वळवतात. आपल्यालाही समजू लागते की माझ्यामध्ये बदल होत आहे आणि हा बदल आपल्या भल्यासाठीच असतो. 7वा संकेत म्हणजे जीवनामध्ये शांत वेळ येते. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये अचानक एक शांत काळ येतो. काही मोठे घडत नाही, योजना थांबतात, गती मंदावते आणि मन थोडे रिकामे वाटते. हा काळ अनेकांना घाबरवतो, पण प्रत्यक्षात हा स्वामींचा मोठा संकेत असतो. आपण चुकीच्या दिशेने जाऊ नये यासाठी स्वामी आपल्याला थोडे थांबवतात. या शांततेमध्ये आपण स्वतःला, आपल्या निर्णयांना आणि आपल्या मार्गाला नीट पाहू शकतो, आत्मपरीक्षण करू शकतो. हा शांत काळ म्हणजे आपल्या आयुष्याचा नवीन अध्याय तयार होण्याची वेळ असते. स्वामी आपल्याला विचार करायला पुन्हा थांबवतात, जेणेकरून आपण चुकीच्या दिशेने धावू नये. 8वा संकेत म्हणजे मनात वारंवार येणारा इशारा. काही वेळा आपण चुकीचा निर्णय घेणार असतो किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीचा हट्ट धरतो. तेव्हा अंतर्मनातून आवाज येतो की हे करू नकोस किंवा थोडे थांबावे किंवा हे योग्य नाही. मन शांत असताना आलेली ही अंतर्मनाची हाक आपल्याला चुकीच्या दिशेपासून लांब ठेवते. आपण हट्टात अडकलो असलो तरी हा आवाज थांबत नाही, कारण त्यामध्ये आपले संरक्षण लपलेले असते. त्यामुळे मनातून वारंवार येणारा एखादा इशारा कधीही दुर्लक्षित करू नये. तर हे काही प्रमुख संकेत असतात ज्यावरून समजावे की आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीचा हट्ट करत आहोत. चुकीचा हट्ट सोडला तर काय होते? चुकीचा हट्ट सोडणे सोपे नसते, कारण मन एखाद्या गोष्टीला खूप घट्ट धरून बसलेले असते. पण एकदा का आपण तो हट्ट सोडला की आयुष्यात शांतपणे मोठा बदल सुरू होतो. सर्वप्रथम मन हलके होते. आधी जाणवणारा जडपणा, ताण, अस्वस्थता आपोआप कमी होते. दुसरे म्हणजे जीवनामध्ये योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य मार्ग दिसू लागतो. आपली चूक लक्षात आल्यावर आपल्याला स्वामींच्या कृपेची नवीन शक्ती मिळते. आपण हट्ट सोडल्यावर स्वामी आपल्याला आपल्या भल्याकडे वळवतात. आपण जे गमावले असे वाटते त्यापेक्षा आपल्याला पुढे जाऊन खूप चांगले मिळते. म्हणूनच चुकीचा हट्ट सोडणे हे आपल्या प्रगतीचे पहिले पाऊल असते. आपण आयुष्यामध्ये कितीही समजूतदार असलो तरी कधी ना कधी आपण एखाद्या गोष्टीवर हट्ट धरतोच. आपल्याला वाटते की हीच गोष्ट योग्य आहे, हे नाते टिकले पाहिजे, हा निर्णय मला घ्यायलाच हवा. पण आपला दृष्टिकोन मर्यादित असतो. आपण जे पाहतो ते फक्त आजचे असते, पण स्वामी आपले संपूर्ण जीवन पाहतात. म्हणून आपण जेव्हा चुकीचा हट्ट धरतो तेव्हा ते आपल्याला शांतपणे थांबवतात. कधी एखादा अडथळा निर्माण करतात तर कधी मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. त्यांचे थांबवणे म्हणजे कधीही शिक्षा नसते, तर ते त्यांच्या प्रेमाचे आणि संरक्षणाचे रूप असते. आपण ज्या गोष्टीसाठी आग्रही असतो ती गोष्ट आपल्याला दुःख देऊ शकते हे स्वामींना आधीच माहिती असते. म्हणूनच चुकीचा हट्ट सोडणे म्हणजे आपला स्वामींवरचा विश्वास वाढवणे आहे. जेव्हा आपण हट्ट सोडतो तेव्हा जीवनामध्ये नवीन शांतता, नवीन मार्ग आणि नवीन संधी मिळतात. मन मोकळे होते, विचार स्वच्छ होतात. म्हणूनच स्वामी जेव्हा आपल्याला चुकीच्या गोष्टीचा हट्ट सोडायला सांगतात तेव्हा ते आपल्या भल्यासाठीच थांबवत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा आपण चुकीच्या गोष्टींचा हट्ट धरतो तेव्हा स्वामी आपल्याला कसे थांबवतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.